यंदाचा कान्स फेस्टिवल म्हणजे मराठी कलाविश्वासाठी खूपच अभिमानाचं ठरलाय। कारण जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा मराठी कलाकारांसोबत मराठी इन्फ्लुएन्सर्स आणि मराठी पत्रकार चेहरे सुद्धा चमकताना दिसले। सर्वात खास गोष्ट म्हणजे मराठीतून पहिल्यांदाच इन्फ्लुएन्सर म्हणून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर आणि पत्रकार जयंती वागधरे या कान्सच्या रेड कार्पेटवर दिसले आहेत। तसंच आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ सोबत या सोहळ्यात उपस्थित होते। त्यांची उपस्थिती ही मराठी सिनेसृष्टीची मान उंचवणारी बाब आहे। एवढंच नाही तर सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा कान्स लुक तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। तिच्या स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। पत्रकार म्हणून जयंती वागधरे यांनीही कान्समध्ये उपस्थित राहून मराठी मीडियाचं प्रतिनिधित्व केलं। आता नेमकं कान्स म्हणजे काय ते सांगते। तर फ्रान्समधल्या कान्स शहरात दरवर्षी होणारा हा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल आहे, जिथे जगभरातील मोठमोठे कलाकार, दिग्दर्शक आणि इन्फ्लुएन्सर्स एकत्र येतात। इथे चित्रपटाचे प्रीमियर्स, रेड कार्पेट अपीअरन्सेस आणि ग्लोबल नेटवर्किंग होतं। कान्स आणि भारताचं नातंही खूप जुनं आणि घट्ट आहे। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपट, कलाकार आणि सेलिब्रिटी सहभागी होत आले आहेत। दरवर्षी भारतातून दिग्दर्शक, अभिनेते, मॉडेल्स आणि इन्फ्लुएन्सर्स कान्समध्ये हजेरी लावतात आणि आपल्या संस्कृतीचं, सिनेमाचं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे कान्स आणि भारत यांच्यात एक खास आणि मजबूत कनेक्शन निर्माण झाले, जे आजही तितकंच महत्त्वाचं आहे। एकूणच मराठी कलाकार, इन्फ्लुएन्सर आणि पत्रकारांनी कान्समध्ये आपली उपस्थिती दाखवणं म्हणजे मराठी कलाविश्वासाठी खूप मोठा आणि अभिमानास्पद क्षण आहे।